एक धाव कंप्लीट केली जाते. खूप चांगली फिल्डिंग सेट केली आहे किरणने. बघा गोलंदाज कुठला चांगला असतो किंवा यशस्वी असतो, ज्याला माहित आहे की फलंदाज कुठल्या क्षेत्रात खेळू शकेल आणि मला कुठल्या क्षेत्रात फिल्डिंग सेट करायची आहे, तो एक अचूक दर्जेदार गोलंदाज असतो. आणि कुठेतरी त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळते. शिकंजीच्या गाडीवर यामाची बाईकची चावी सापडलेली आहे. ओळख पटवून घेऊन जा प्लीज. शिकंजीच्या गाडीवर यामाची एक की सापडले, येऊन घेऊन जा. पुन्हा एकदा सावध प्रविधा हलक्या तरी पुश केलं जातं. क्षेत्ररक्षण थोडं चुकलं होतं, ही वेळी सावरलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, पोहोचेल 2 वर. बघा पहिल्या सामन्यामध्ये जशी सुरुवात किरणने करून दिली होती तशीच नियंत्रित सुरुवात ऍज अ बॉलिंग साइड करतोय म्हणजे आरके एंटरप्राइजेस वर्तक नगर. पुढचा बॉल यावेळेस स्लॉट मध्ये दिला होता, उडवून दिलाय लॉंग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांचा षटकार. चला 200 रुपये पारितोषिक. निखिल पाटील. नेक्स्ट बॉल यावेळेस बैठक शॉट कनेक्ट झालाय. क्षेत्ररक्षक मात्र पाहतच राहिला. चेंडू निघून जातो सीमारेषा पार. सिंगल अचूक निर्णय असेल. चौकार. 4 धावा. येस. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये संपते. पहिलं षटक समाप्त. धावसंख्या झाले 12 धावा. बघा आज दिनांक 14 फेब्रुवारी 2019 भारतासाठी काळा दिवस. का तर दिनांक 14 फेब्रुवारी 2019 ला देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपूर मध्ये झाला. जैश ए मोहम्मदने हा भ्याड हल्ला घडवून आणला. या हल्ल्यात एकूण 40 भारतीय जवानांना वीरमरण प्राप्त झाले आणि आज या घटनेला 2 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि म्हणूनच शिवसेना, युवासेना, नायगा पूर्व आणि द ग्रेट मराठा परिवार या वीर भारतीय शहीदांना जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे. षटक चालू होते. दुसरं न्यू बॉलर इन इज सूरज. रेल्वे स्टेशन एंड कडून सूरज गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. बघा फ्लेक्सिस तुम्हाला पाहायला मिळतात. समीक्षा ताईंची त्यांची आठवण वारंवार होते आणि प्रकर्षणे देखील आज आवश्यक होत्या. अशा व्यक्तिरेखेची आजच्या घडीला खूप जास्त आवश्यकता आहे. महिलांसाठी, महिलांच्या अधिकारांसाठी ज्यांनी लढा दिला त्या व्यक्तींची आवश्यकता खूप जास्त आहे आजच्या या समाजामध्ये. खूप चांगला कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळालाय. दरम्यान बॅकअप प्लॅन इज रेडी. एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन 13. बघा किती शिस्तबद्ध क्रिकेट आहे. पहिल्या षटकामध्ये किरणच्या पहिले 2 बॉल डॉट झाले होते, त्यानंतर 2 सिंगल्स आणि त्यानंतर 5व्या बॉलला षटकार आणि 6व्या बॉलला चौकार. म्हणजे संयमासोबत आक्रमकची ती जोड देखील पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर सिंगल. पुढचा बॉल सूरज मार्कवर सज्ज होते. पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चेंडूला चॉप केलं जाते. गली पॉइंट मधून चेंडू मागे नेतोय. दरम्यान एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावाचा कॉल वेगाने कंप्लीट केला जाईल. बघा बघता बघता डोळ्याचं पातं लवते या 2 धावा कव्हर केल्या जातात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे या 2 फलंदाजांमध्ये आणि अनुभव देखील तितकाच दांडगा आहे. मुंबरा संघाकडून खेळताना खूप सामने त्याने खेळले आणि खूप चांगला कन्व्हर्सेशन आणि कॉम्बिनेशन या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती म्हणजे 15 धावा, 15 रन्स. आणि सूरज स्ट्रगल करतोय. सकाळपासून पाहतोय मी सूरज ऍज अ बॉलर स्ट्रगल करतोय. पाहूया स्ट्रगल कधी कंप्लीट होईल. पुढचा बॉल स्ट्रायकर बॅट्समन असेल आसिफ. पुन्हा एकदा खूप चांगला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळते. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. प्रत्येक चेंडूवर काहीतरी वेगळं पण पाहायला मिळते. दोघांकडून ऍज अ बॉलर सूरजकडून वेगळं पण पाहायला मिळते आणि ऍज अ बॅट्समन आसिफ आणि सोहेल कडून वेगळं पण पाहायला मिळते. कारण क्रिकेट हेच आहे मित्रांनो. प्रत्येकाला वाटते की प्रत्येक बॉलवर चौकार षटकार यायला पाहिजे, पण तसं नसते मित्रांनो. प्रत्येकाला जे हवं असते तसं होत नाही. क्रिकेटमध्ये मात्र मिक्स्ड तुम्हाला खेळ पाहायला मिळतो. विकेट देखील पाहायला मिळतील. सिंगल, डबल, 4, 6 सर्व काही. जागा बनवली होती, रूम क्रिएट केला होता आणि जागा बनवून स्क्वेअर ड्राईव्ह
करण्याचा प्रयास जतवला होता, कुठलाच समन्वय झाला नाही. बॅट आणि बॉल मध्ये चेंडू डॉट होतोय, धावसंख्या थांबले 16 आकड्यावर 16 रन्स. बघा पवित्र तर चांगला घेतला होता, कारण पाहिलं होतं की डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये, स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये आणि हा आढावा घेतला गेला आणि आढावा घेतल्यानंतर हा स्क्वेअर ड्राईव्हचा पवित्रा घेतला गेला होता, अयशस्वी होतोय. धावसंख्या झाले 16 धावा 16 रन्स. 5वा बॉल डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय सूरज. यावेळेस मात्र कुठेतरी चूक होते का, क्षेत्ररक्षक येतोय जेल घेण्यासाठी, जेल सुटतोय. दिस इज द इझी वन. एक सोपा जेल होता, कुठलाच एफर्ट करण्याची गरज नव्हती, पण तरी देखील मात्र नियतीला ते मान्य नव्हतं आउट होणं सोहेलचं, आणि त्यामुळेच मात्र एक जीवनदान मिळते आणि या जीवनदानाचा नक्कीच फायदा उचले, कारण गेल्या सामन्यामध्ये 48 धावा 49 धावा कंप्लीट केल्या होत्या सोहेलने आणि त्याचपर्यंत जीवनदान देणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणं. लेट्स सी या जखमेतून कसा रिकव्हर होतोय, तर म्हणजेच आर के एंटरप्राइजेस वर्तकनगर हा संघ. धावसंख्या झाले 17. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवर सूरज. फुलटॉस आहे, सरळ रेषेत खेळून काढलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, अशा पद्धतीने आसिफ बाद होतोय आणि रणजित किणी यांच्या माध्यमातून मिळतील सूरजला 500. नतमोत्याची नागामध्ये गे अंबा, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. नतमोत्याची नागामध्ये गे अंबा, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे. रांगोळी पाहताय मैदानाच्या आतमध्ये द ग्रेट मराठा हे जे अस्तित्व दाखवलं जाते ते आम्हाला रेखाटून दिले सन्मान्य जय मात्रे आणि सन्मान्य मेघशा पाटील यांच्याकडून. दरवर्षी ती रांगोळी त्यांच्याकडून रेखाटली जाते. द ग्रेट मराठा तुम्ही पाहू शकताय स्क्रीनवर. द ग्रेट मराठाचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष सन्मान्य श्री मोहन रवींद्र पाटील. द ग्रेट मराठा हे गीत श्रीमान मोहन रवींद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लिहिलं गेलेलं आहे. रमेश बुवा मात्रे यांनी शब्दांकन केलेलं आहे आणि राम मुकादम यांनी संकेतबद्ध केले आणि या गीताला पारंपरिक नृत्य आणि पोवाडा अशा 2 चालीमध्ये गायलेलं आहे. आणि या गाण्याचे गायक आहेत जगदीश पाटील व मराठी गाण्याचे गायक रवींद्र लाड आणि स्टुडिओ असेल सतीश पाटला. उद्याच्या दिवसात ते गाणं तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. चला आपण पुन्हा एकदा सामन्याकडे तुम्हाला घेऊन जातोय. चालू असलेला सामना आहे तो म्हणजेच आर के एंटरप्राइजेस वर्तकनगर विपक्ष जॉली बॉईज मुंब्रा. जॉली बॉईज मुंब्रा प्रथम फलंदाजी करताना आतापर्यंत 1 गडी बाद, धावसंख्या आहे 17. पुन्हा एकदा किरण येतोय. बघा किरणवर का विश्वास जतवला जातो. आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये किरणने 3 षटक हाताळलेत आणि 3 षटकामध्ये धारदार गोलंदाजी आणि खूप दर्जेदार अशी गोलंदाजी पाहायला मिळाले. संघ कुठलाही असू द्या पण तितकीच चांगली दर्जेदार गोलंदाजी किरणची पाहायला मिळाली. पहिला बॉल यावेळेस ब्लॉक हॉल डिलिव्हरी होती, खेळून काढलाय ऑन साइडला. बैड ऑफ लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. कॉल होता सोहेलचा, थांबवलं जातंय मुदस्सीरकडून. मुदस्सीरला थांबवून खेळावं लागेल कारण 6 षटकांच्या क्रिकेटमध्ये मुदस्सीर कडून तितकीशी अपेक्षा आहे जॉली बॉईज मुंब्रा संघाला. कारण वर्तकनगर संघ यू कॅन नेव्हर अंडरएस्टिमेट वर्तकनगर टीम बिकॉज ऑफ देअर बॉलिंग स्ट्रेंथ. बॉलिंग स्ट्रेंथ खूप चांगली आहे आणि तुम्हाला पाहिलं तर रवी मुंबईची कमतरता आज जाणवली नाहीये कारण सर्व गोलंदाजांनी चांगली दर्जेदार कामगिरी केली आहे. पण बॅटिंग लाईनअप खूप चांगला आहे जॉलीचा. तर म्हणजे आसिफ आहे, सोहेल आहे, मुदस्सीर आहे, अकबर आहेत, त्यानंतर जावेद कुरेशी आहेत. बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे म्हणूनच काय एक रफ अँड टफ बॅटल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल यावेळेस सर्व रेषेत हलक्यात चिप केलंय. लॉंग ऑफ चेंडू पोहोचेपर्यंत दुसऱ्या धावाचा कॉल आहे, वेगाने कंप्लीट केला जातो. बघा थोडासा मौका मिळाला तर लगेच दुसऱ्या धावा घ्यायचा प्रयत्न देखील केला जातोय आणि या 2 धावा कंप्लीट धावसंख्या दोन्ही पुढे जाईल पोहोचेल ती म्हणजेच 20 या आकड्यावर 20 रन्स ऑन बोर्ड. आपण पाहू शकतो सोहेल आतापर्यंत 5 चेंडू खेळले, 4 धावा त्याने बनवल्या आहेत. मुदस्सीरने 1 चेंडू खेळ 2 धावा केल्या आहेत. किरणने आतापर्यंत 15 धावा खर्च केल्या आहेत. यावेळेस स्लॉक करायचा प्रयत्न झाला होता. पाहिलं तर उजव्या त्याच्या फलंदाजासाठी लेग ब्रेक खूप चांगला हाताळतोय गोलंदाज किरण. अँगल चांगला मिळतोय टर्न झाल्यानंतर बॉल आणि त्यामुळे कुठेतरी अँगल रीड करता येत नाही. मुदस्सीरला चेंडू डॉट केला जातो. महेश यष्टेच्या मागे खूप चांगली कामगिरी करतोय. धावसंख्या झाली 20 धावा. पुढचा बॉल
विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणाला पवित्रा बदलला सरळ खेळले बॅक टू बॉलर ड्राईव्ह खूप चांगलं कलेक्शन फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज किरणचं आतापर्यंत किरणने हाताळले 4 बॉल या षटकामध्ये आणि फक्त खर्च केला 3 धावा संघाची सांघिक धावसंख्या जॉलीची 20 या वेळेस मात्र कनेक्शन प्रॉपर आहे एक्झिक्युशन दिखते नाही चेंडू निघून जातोय सीमारेषा पार षटकार थँक्यू खूप चांगला कनेक्ट झालाय हा स्लॉकचा स्ट्रोक कारण मिडल बॅट घेणं खूप गरजेचं असते कारण ओपन ग्राउंड मध्ये जेव्हा खेळतो आणि आउटफील्ड लांब असते ना त्यावेळेला मिडल ऑफ द बॅट घेणं खूप जास्त गरजेचं आहे आणि मुदस्सीर त्या गोष्टीमध्ये पटाईत आहे आणि मुदस्सीरच्या बॅट मधून हा देखणा स्ट्रोक आलाय 6 धावांनी धावसंख्या पुढे नेले 26 वर पोहोचले आतापर्यंत बॉल्स डिलिव्हर करून झाले या षटकातले 5 लास्ट बॉल असेल फुलटॉस कनेक्ट केलाय थोडस इम्प्रुव्हाइज केला स्वतःने मुदस्सीरने दरम्यान खेळलेलं क्षेत्ररक्षक आहे वेगार 2 धावा कंप्लीट देखील होता फेकी अचूक होती पण धनी मिनिटचं विकेट खूप स्ट्रॉंग आहे ड्रिंक्स नाही पाठवायची का पाठवायचे ओके चला ड्रिंक्स पाठवून द्यायचे अंपायरची आपण परवानगी घेऊन ड्रिंक्स आतमध्ये पाठवतोय 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला धावसंख्या झाले 28 धावा गडी बाद झालाय एक जॉली बॉयज मुंब्रा संघाचा घेऊया छोटीशी विश्रांती देऊया डीजेला संधी सामाजिक क्रीडा क्षेत्रात त्यांनी नाव मोठा कमावला पालघर जिल्ह्यात आणि वसईत शिवसेनेचा अभिमान पालघर जिल्ह्यात आणि वसईत ज्या व्यक्तींनी आम्हाला आर्थिक सहकार्य केले त्यांची नावं देखील तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय सन्माननीय मायकल मोजेस यांनी आम्हाला 10,000 देणगी सुरुवात दिलेत उपविभाग प्रमुख परिवार नगरचे सन्माननीय श्रीयुत मंगेश चव्हाण सचिव नायगाव रोख रक्कम 10,000 सन्माननीय श्रीयुत कुणाल मात्रे समाजसेवक रोख रक्कम 5,000 लक्ष्मी किराणा स्टोर्स रोख रक्कम 5,000 सन्माननीय हृदयनाथ पाटील रोख रक्कम 5,000 सन्माननीय अनिल भोईर रोख रक्कम 5,000 सन्माननीय नरेंद्र कृष्ण मात्रे रोख रक्कम 5,000 सन्माननीय नंदकुमार पाटील रोख रक्कम 2,000 सन्माननीय लीलाधर मधुकर भोईर रोख रक्कम 2,000 सन्माननीय अनिल मात्रे रोख रक्कम 2,100 आणि एका महानुभाव व्यक्तींनी नाव न सांगण्याच्या अटीवर 1,50,020 रुपयाची देणगी आम्हाला दिले द ग्रेट मराठा परिवाराला तर या सर्वांचं मी सहर्ष आभार व्यक्त करतो आणि भविष्यात देखील अशीच मदत तुम्ही करत राहाल अशी आम्ही अपेक्षा ठेवतोय 3 षटकं फेकली गेली आहेत आतापर्यंत आणि 3 षटकांची धावसंख्या 28 आहे जॉली बॉयज मुंब्रा संघाची बघा आक्रमकतेसाठी ओळखलं जातं जॉली बॉयज मुंब्राला तितकीच बहारदार गोलंदाजी RK एंटरप्राइजेस वर्तकनगर संघाकडून हाताळली गेले पहिल्या षटकामध्ये किरण भोईर थोडासा महागडा ठरला होता पण तितकाच चांगला बॅकअप सूरज सिंगने दुसऱ्या षटकात दिला आणि त्यानंतर स्वतः किरणने तिसरं षटक चांगलं हाताळलं तिसऱ्या षटकामध्ये फक्त खर्च केला त्याने 11 धावा 11 रन्स आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 28 धावा आहेत आता चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कोण येतोय बॉलर ने प्लीज राहुल कश्यप क्रम मात्र बदलत नाहीये ज्या क्रमाने पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी केली गेली होती त्याच क्रमाने गोलंदाजी केली जाते या दुसऱ्या सामन्यामध्ये कुठे आत्मविश्वास वाढवण्याचं काम महेश भालेराव करतायत कारण जुना खेळाडू आहे आणि क्रिकेटमध्ये अक्षरशः त्यांनी ऊन पावसाळे खूप पाहिलेत आणि त्यामुळेच अनुभव देखील तितकाच आहे आणि त्याला माहिती आहे कुठला खेळाडू कसा खेळ करेल जर आपण ऑपोजिट संघामध्ये केलं जावेद कुरेशी जो दुखापतग्रस्त होता काही वर्षांपूर्वी पण त्यानंतर दुखापतीतून सावरून तो चांगली गोलंदाजी करतोय रनअप त्याने कमी केलाय पण चेंडू मात्र भन्नाट वेगाने हाताळतोय तो जावेद कुरेशी ऑपोजिट संघामध्ये आहे दरम्यान एक ऑन साईडला खेळून काढला एकदा कंप्लीट केली जाते फक्त एकच धाव मिळेल धावसंख्या झाली 29 धावा शिस्तबद्ध क्रिकेट दोन्ही संघाकडून केलं जाते खराब चेंडूची वाट पाहिली जाते आणि वारंवार पाहिलं तर चांगले चेंडू हाताळले जातात म्हणूनच की हात खुले करण्याची संधी सुद्धा या दोन फलंदाजांना मिळत नाहीये मेहनत तर चालू आहे दोघांची संघांची सर्व खेळाडूंची पण मेहनत कोणाची पुढे नेईल स्वतः आपल्या संघाला ते पाहूया कारण आतापर्यंत मिक्स्ड क्रिकेट पाहतोय समान अवस्थेत हा सामना जाणवतोय आपण अजून भाकीत वर्तवू शकत नाहीये की आतापर्यंत कुठला संघ ह्या चांगल्या अवस्थेत आहे कारण एक विकेट डाऊन आहे पण धावा तितक्याशा नाही बनल्यात
साऊथ मध्ये खूप चांगला ग्लाइड केला बॉलला, पण तितकंच चांगलं कलेक्शन शॉट टर्मॅनला एकच धाव मिळते. रणनीती चांगली होती, कौतुक करेन मी मुदस्सरचे. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला, चेंडूला फक्त दिशा दिली, पण क्षेत्ररक्षक देखील तितकाच पॉझिटिव्हली गार्ड करत होता. इनफिल्ड शॉट टर्मॅन क्षेत्रामध्ये खूप चांगला स्टॉप. धावसंख्या 30 झाले, 30 रन्स. राहुल कश्यप 8 ते 10 पावलांचा रनअप आहे, मोठा रनअप नाहीये, पण पिचिंग आणि वेग यावेळेस ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न झालाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, बॅकफुटला जाऊन चेंडूला येऊ दिला, थोडीशी जागा बनवली आणि 20 मध्ये खेळण्याचा प्रयास झाला. दरम्यान एक धाव कंप्लीट केली, धावसंख्या झाली 31 धावा. या डावाचा आपण उल्लेख केला तर आतापर्यंत षटकार आले 2 आणि चौकार आलाय 1, आणि या षटकाचा आपण उल्लेख करायचा झाला तर 3 सिंगल्स मला आतापर्यंत पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झालाय वारंवार. बघा क्रॉस सीमर आहे राहुल, आणि क्रॉस सीमर असताना मात्र नॅचरल टर्न देखील मिळतोय आणि अँगल देखील बनवून तो गोलंदाजी करतोय, म्हणूनच स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र फसलाय फलंदाज मुदस्सिरचा. पुढचा बॉल यावेळेस हलक्या त्याला खेळून काढलं, त्याला माहिती आहे की इनफिल्डच्या आत क्षेत्ररक्षक नाही, या संधीचा फायदा होतो. दुसऱ्या धावाचा कॉल नक्कीच दिला होता, वेळीच थांबवलंय सोहेलला, कारण मुदस्सिरला माहिती होतं जर आता प्रयत्न केला गेला तर कदाचित खिंडार पडेल आपल्या डावाला, आणि जर आता खिंडार पडलं गेलं तर नंतर भगदाड व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून कुठेतरी सावध क्रिकेट जॉलीबॉय संघाचं होते. धावसंख्या झाले 32 धावा, 32 रन्स. डोक्यावर उलटाचा एसी घेऊन दोन्ही फलंदाज खेळत आहेत या चौथ्या षटकामध्ये. बॉल्स डिलिव्हर करून झाले ते म्हणजे 5. शेवटचा बॉल असेल या चौथ्या षटकातला. राहुल कश्यप पंचांच्या उजवीकडून यावेळेस ऑन द राईज खेळलाय. कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे, दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. कलेक्ट करून फेक करेपर्यंत 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या जातात. 4 षटकांची समाप्ती होते. 4 षटक्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 1 गडी बाद 34 धावा. जॉली बॉयज मुंब्रा धावगती म्हणावी ती तितकीशी मेंटेन केली नाही आतापर्यंत, कारण अजूनही 9ची धावगती देखील कंप्लीट होत नाहीये. आणि पण 2 षटकामध्ये किती वेळ झाला. किरणच्या माध्यमातून आतापर्यंत 2 षटकं हाताळली गेली, 4 डॉट्स त्याने हाताळले, 23 धावा खर्च केल्यात, 11.5 इकॉनॉमिक रेट. त्यानंतर सूरजने फक्त 5 धावा खर्च केला, 1 गडी बाद केला सूरजने. आणि त्यानंतर राहुलने खूप चांगली कामगिरी या चौथ्या षटकामध्ये केली, 6 धावा खर्च करून 1 बॉल डॉट केले. आणि फॉल ऑफ विकेट आपण पाहिलं तर 17 वर पहिला गडी बाद झाला होता. घेऊया छोटी विश्रांती, देऊया डीजीला संधी. Thank you. New bowler in is सूरज द ग्रेट मराठा. खूप चांगली रांगोळी रेखाटली आणि त्या रांगोळीच्या पुढूनच पलीकडून स्टार्ट घेतोय गोलंदाज सूरज. 5 धावा खर्च करून 1 गडी बाद केलाय त्याने या डावामध्ये. दुसरं वैयक्तिक षटक घेऊन तो आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून सज्ज होते. स्ट्राईकवर बॅट्समन असेल मुदस्सिर, नॉन स्ट्राईकला बॅट्समन असेल सोहेल. यावेळेस खूप चांगली ऑफ ड्राईव्ह आहे, क्रॅकिंग वन. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक स्ट्रेटिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय आणि योग्य त्या ठिकाणी आहे असं म्हणू शकतोय आपण. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, पोहोचेल 35 च्या आकड्यावर. 35 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. विकेट फॅक्टरचा विचार थोडासा करत नाहीये वर्तकनगर संघ, कारण त्यांना माहितीये की धावांना रोख लावला जातोय, धावांना अंकुश बसवला जातोय, म्हणून फक्त या 2 फलंदाज खेळून काढतायत आणि 2 फलंदाज देखील प्रयत्न करतायत. पण प्रयत्नाची पराकाष्ठ करावे लागेल. प्रयत्न केले तर वाळूतून सुद्धा तेल निघू शकते आणि आता त्याचे प्रयत्न करावे लागतील, जिद्दीने खेळ करावा लागेल जॉली बॉयज मुंब्राला. यावेळेस ऑन साइडला खेळून गेलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली जाते. खूप चांगलं कलेक्शन, तितका चांगला देखणा स्ट्रोक, सॉरी थ्रो. बघा महेश भालेराव यांच्या नेतृत्वाखाली वर्तकनगर संघ बहरत चाललाय. या हंगामामध्ये चांगली कामगिरी होत चाललेली आहे आणि कुठेतरी आता आक्रमक प्रयत्न जॉली बॉयज मुंब्रा या संघाला करावे लागतील, कारण आता 5वं षटक चालू आहे. जास्त वेळ नसेल तुमच्याकडे, कारण यानंतर स्लॉग ओव्हर म्हणजेच काय शेवट असेल या पहिल्या डावाचा आणि त्या अगोदर मात्र आक्रमकता सिद्ध करावी लागेल जॉली बॉयज मुंब्रा संघाला. हवेचा जोत देखील आपण पाहू शकतोय आमच्या विपेडच्या डावीकडून उजवीकडे वाहतोय.
पुन्हा एकदा सर्वेक्षक खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक येतोय, खूप चांगलं कलेक्शन. या सामन्यामध्ये मात्र कुठेतरी चांगलं क्षेत्ररक्षण जाणवते आर के एंटरप्राइजेस वर्तकनगर संघाचं, जे पहिल्या सामन्यामध्ये सुमार त्याचं क्षेत्ररक्षण झालं होतं. आता कुठेतरी जो ब्रेक मिळाला होता त्यामध्ये कुठेतरी विचारांचं मंथन त्यांनी केलं की काय चुकतंय काय नाही चुकतंय आणि त्या गोष्टीचा आपल्याला सुधारणा करायला हवी आणि ती सुधारणा केली जाते ऍज अ फिल्डिंग साइड आर के एंटरप्राइजेस वर्धकनगर. धावसंख्या झाली ती म्हणजे 37 धावा 37. चेंडूचा वेग कमी केला गेला होता. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक आहे, झेल स्वीकारला जाईल, मिळतील सूरजला आर के एंटरप्राइजेस कडून 500. कमंड डीजे वाघबी संघ आलाय का टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी? आपलीच मी आमच्या आयोजन कमिटीला विनंती करतोय, वाघबी संघाला टी शर्ट द्या जेणेकरून आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉसची प्रक्रिया कंप्लीट करू. चला लगेच टॉस केला जाईल, याची दखल घ्या मित्रांनो, कारण शिस्तीसाठी ही स्पर्धा ओळखली जाते आणि शिस्तीचं पालन झालं सुद्धा पाहिजे. गेल्या 7 दिवसांपासून कित्येक संघ या ठिकाणी खेळण्यासाठी आले, त्यांनी आमची प्रतिभा दाखवली, खेळ दाखवला त्यांचा. धावसंख्या झाले ती म्हणजेच 37. आता न्यू बॅट्समन इन हँडसम हंक जावेद कुरेशी. बघा उंची सुद्धा तुम्ही त्याची पाहू शकताय, शरीर यष्टी सुद्धा पाहू शकताय आणि फिटनेस तर लाजवाब आहे आणि त्या फिटनेसचा आता उपयोग करावा लागेल या डावामध्ये. गोलंदाजी मार्कवर आपली कमाल दाखवतोय सूरज. पंचांच्या डावीकडून स्ट्राईकवर बॅट्समन असेल मुदस्सिर. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे, तितकासा प्रॉमिसिंग नव्हता पण धावा देऊन जाईल. बघूया किती, 1 धाव कंप्लीट केली जाते. खूप चांगलं कलेक्शन, तितकी चांगली फेक. क्या बात आहे. ज्या ज्या ठिकाणी बॉल जातोय ऍज अ फिल्डर सगळे फिल्डर चांगली पोझिशन घेत आहेत आणि तितकी चांगली फेकी सुद्धा. असं वाटतं महेश बालेराव यांनी खरडपट्टी काढली आहे पहिल्या सामन्यानंतर सर्व खेळाडूंची आणि त्यामुळेच मात्र सर्व क्षेत्ररक्षक देखील तितकीच चांगली कामगिरी करतात या डावामध्ये. लास्ट बॉल असेल या 5व्या षटकात. धावसंख्या झाले 38 धावा. पुढचा बॉल सूरज. या डावामध्ये चांगली कामगिरी आतापर्यंत. बघूया जावेद कसा सामना करतोय सूरजचा. फुलटॉस दिला होता जावेदला. जावेदला वाटलं नव्हतं की मला फुलटॉस येऊ शकेल, पवित्र तसा घेतला नव्हता. दरम्यान 2 धावाचं डाव कंप्लीट केले होते. 2 धावांनी धावसंख्या वाढते, पोहोचते 40 वर. षटक संपते 5व्या षटकात धावसंख्या झाली 40. तर या ठिकाणी मान्यवर दाखल होत आहेत. मान्य श्री मंगेश चव्हाण उद्योजक हे या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांचे सर्व सहकारी हे या ठिकाणी आलेले आहेत. सगळ्यांचं द ग्रेट मराठा चषक 2021 मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. वेलकम. बघा वेलकम मंगेशजी, कारण मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून देखील आम्हाला रोख रक्कम 10,000 देणगी मिळालेली आहे आणि ते पारितोषिक देखील होतं आणि त्यांचं पारितोषिक काय असेल मला माहिती आहे. 3 चौकार ना मंगेशजी, 3 चौकार ना तुमचं पारितोषिक? येस, त्यांचं फिक्स पारितोषिक आहे. 3 चौकारांसाठी लगातारच्या 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक फिक्स आहे. त्यांचं काहीतरी आवड आहे, त्यांना चौकारांवर जास्त प्रेम आहे आणि ते नेहमीच जेव्हा जेव्हा येतात, अंडरआर्म क्रिकेट असू द्या किंवा ओव्हरआर्म क्रिकेट असू द्या, मंगेश चव्हाण सामन्यांकडे एकच पारितोषिक असते, 3 चौकारांसाठी 1000 रुपये. चला सामना ऑन ठेवा. गोलंदाजी मार्कवर जुगेश होते, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये स्लॉगवर हाताळलं होतं आणि जबाबदारी चांगली पार केली होती. पुन्हा त्याच्यावरच विश्वास. स्ट्राईकवर बॅट्समन मुदस्सिर. बघा मुदस्सिर वाट पाहतोय, कारण त्याला माहिती आहे की क्रिकेट हे संयमाचं देखील आहे, आक्रमकतेचे आहे आणि आता मात्र आक्रमकता पाहायला मिळू शकेल या शेवटच्या षटकामध्ये. तुर्तास धावसंख्या झाले 40 धावा, गडी बाद झाले 2. गोलंदाजी मार्कवर जुगेश, पंचाच्या डावीकडून स्ट्राईकवर मुदस्सिर. लाईन मिस, वाईट बॉल. एकदा वाईटची ऍड केली जाईल, धावसंख्या पोहोचेल ती म्हणजेच 41 वर. या डावातला पहिला वाईड हाताळतोय जुगेश. धावसंख्या 41 झाली आहे आणि दुपारच्या सत्र असताना मात्र आपण पाहू शकतो हवेचा वेग देखील वाढलाय, वाऱ्याचा वेग वाढलेला आहे. कुठेतरी थोडासा उष्माघात जाणवत होता आणि कुठेतरी त्यावर थोडीशी थंडी हवा देखील आपली जादू दाखवते. आणि इंग्लंड हा संघ 134 धावांवर
गडी बाद झालाय म्हणजे असं काय ऑल आउट झालाय. खूप चांगलं प्रदर्शन भारतीय संघाचं तुम्ही पाहत असाल तुमच्या युट्यूबवर, तुमच्या क्रिकबटच्या स्कोर कार्डवर. भाईंदर बॉईज संघाच्या कडे यायचे आपल्या टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी. भाईंदर बॉईज प्लीज कम. भाईंदर बॉईज प्लीज कम टू कलेक्ट युअर टी शर्ट्स. जुगेश थोडीशी जागा बनवली, बॅकफुटला जाऊन हा ड्राईव्ह कनेक्ट केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण चुकते. चुकलेल्या क्षेत्ररक्षणाचा फायदा नक्की जावेद उचलेल. जावेद मात्र लक्ष देऊन होता की कधी चेंडू सुटतोय आणि मी दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करतोय आणि तो चेंडू सुटला आणि लगेच त्या 2 धावा वेगाने कंप्लीट केला. डेंजर एंडला जावेद होता, त्याला ठाऊक होतं की मला वेगाने धाव कंप्लीट करायचे आणि या 2 धावा कंप्लीट करतात सुद्धा. धावसंख्या झाले 43 धावा, 43 रन्स. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहे. चला वाघबोई संघाने आपले टी शर्ट कलेक्ट करायचे आहेत आणि भाईंदर बॉईज संघाने आपले टी शर्ट कलेक्ट करायचे आहेत. लगेचच आम्ही नाणेफेकीचा कॉल कंप्लीट करू या इनिंग ब्रेकमध्ये. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल जुगेश. स्ट्राईकवर मुदस्सीर. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह आहे, कनेक्ट होत आहे व्यवस्थित. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावाचा जावेदचा कॉल आहे. क्या बात आहे. जावेद मात्र मन जिंकते सर्व प्रेक्षकांची. जावेदला त्याचा क्लास माहिती आहे, पण त्याला तितकं देखील माहिती आहे की मुदस्सीरची फलंदाजी आता आपल्या संघासाठी महत्वाची आहे, म्हणून तो एका धावीला 2 धावांमध्ये कन्वर्ट करून स्ट्राईकवर मुदस्सीरला ठेवतोय. धावसंख्या झाले ती म्हणजे 25 धावा. सागर पाटील वाघबीचा नवनिर्वाचित कर्णधार आहे असं जाणवते. मनोज पाटील यांनी जबाबदारी त्यांना दिली का. मेघनाथ गोंधळे हार्दिक स्वागत. प्लीज या व्हीआयपी डेस्कवर. मेघनाथ गोंधळे ठाणे क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष, प्लीज व्हीआयपी डेस्कवर या. मेघनाथजी गोंधळे प्लीज कम. पुढचा बॉल यावेळेस मात्र बैठक स्ट्रोक कनेक्ट होतोय का. लेट्स सी. यस कनेक्टेड. चेंडू निघून जातो सीमारेषा पार. षटकार. स्वयंसेवकांना विनंती करतो गेटवर जायचंय प्लीज. सर्व स्वयंसेवकांनी गेटवर जायचंय. देवेंद्र भोसकरजी पोमण यांचं देखील आम्ही हार्दिक येतोय करतोय. चला सर्वांनी द ग्रेट मराठा परिवारचे सर्व स्वयंसेवक जे आहेत त्यांनी सर्वांनी गेटवर जायचे. आमचे सन्माननीय पाहुणे रणजीपटू येत आहेत, त्यांचं आगमन होतंय. लगेचच जायचं प्लीज. पुढचा बॉल यावेळेस खूप चांगला स्लॅश पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक नाही एक्स्ट्रा कव्हरला. दरम्यान 2 धावाचा कॉल जावेदचा आहे. तिसरी धाव कंप्लीट होईल का. 3 क्षेत्ररक्षक 1 बॉल अडवण्यासाठी येत आहेत आणि त्या वेळेमध्ये या 2 धावा वेगाने कंप्लीट देखील होते. धावसंख्या 53 आहे आणि चांगली रनिंग मिळते. विकेट मुदस्सीर आणि जावेदची होते. बघा आपण पाहू शकतोय शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. जुगेशने मात्र महागडं षटक हाताळलंय, कारण या षटकामध्ये आतापर्यंत 13 धावा खर्च केल्या आहेत. बघा जावेदचं कौतुक का करेन, कारण त्याला विश्वास आहे मुदस्सीरवर आणि मुदस्सीर सुद्धा तो विश्वास साधतो. चला ऑफिशियल कॉल, लास्ट ऑफिशियल कॉल फॉर टाइम. वेळेबद्दल सहकार्य करा प्लीज मित्रांनो. बघा वेळ तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी नाही, कोणासाठीच थांबणार नाही. पुढचा बॉल जुगेश. फुल टॉस आहे आणि यावेळेस वेस्ट हाईट नो. हा आहे सोने पे सुहागा. षटकार. आणि सन्माननीय पाहुणे आलेले आहेत, भारतीय रणजीपटू आलेले आहेत. सर्वांचं मी हार्दिक स्वागत होईल. सन्माननीय पाहुण्यांनी व्हीआयपी डेस्कवर यायचे. मी द ग्रेट मराठा परिवाराच्या सर्व स्वयंसेवकांना आणि सदस्यांना आणि पदाधिकाऱ्यांना विनंती करतोय की सन्माननीय पाहुण्यांना आमच्या व्हीआयपी डेस्कवर सन्मानपूर्वक घेऊन यावं. नक्कीच त्याची चर्चा देखील थोड्या वेळानंतर केली जाईल. थँक्यू सर. पुढचा बॉल फ्री हिट आहे. चला धावसंख्या झाले सामंत 60 रन्स आणि कुठेतरी फ्री हिट बॉल डॉट झालाय. पुढचा बॉल जुगेशचा. यावेळेस मात्र चेंडू कनेक्ट होतोय. एक लिडिंग एज लागते. खूप मोठा चेस आहे. चेस सक्सेस केला जातोय. दरम्यान 2 धावा पूर्ण करून तिसऱ्या धावाचा कॉल जावेद कुरेशीचा. 3 धावा वेगाने कंप्लीट केला. थ्रो कुठेतरी चुकला होता, पण जावेदला माहिती आहे की बस
इतकाच मी धावू शकतो, या व्यतिरिक्त नाही. कारण मी मनात बांधून आलो होतं की 6 षटकापर्यंत मी धावू शकेल, त्यानंतर नाही. पण कौतुक करेन मी जावेदचं, इतकी चांगली शरीरयष्टी आहे आणि ही शरीरयष्टी घेऊन धावणं आणि वेगाने धावणं, कंटिन्यू धावणं, ते देखील कठीण गोष्ट आहे. या 3 धावांनी धावफलक जाऊन पोहोचतोय 63 वर आणि 64 धावांचं आव्हान ठेवलंय, ते म्हणजेच RK एंटरप्राइजेस वर्तकनगर संघासोबत. आणि आव्हान पूर्ण करण्यासाठी असतील फक्त 36 बॉल. चला टॉससाठी आपण विनंती करतोय कल्पेशजी, टॉससाठी दोघांनी यायचे प्लीज. वाघबीळ आणि भाईंदर बॉईज दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी यायचं प्लीज. आणि नाणेफेक करण्यासाठी मी मान्यवर विनंती करतोय सन्माननीय दिनेश लाड साहेब आणि सन्माननीय सुशील सामंत साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. क्रिकेटसाठी खूप वर्ष त्यांनी खेळलं आणि रणजी क्रिकेटपटू आहे. तर रणजी क्रिकेट खेळणं म्हणजेच काय, तर आपली गुणवत्ता सिद्ध करणं, आपलं पेशन्स सिद्ध करणं, आपलं टेम्परामेंट सिद्ध करणं, असं रणजीपटू आपण पाहिलं. नक्कीच दिनेश लाड साहेबांचा मी इंटरव्ह्यू देखील कव्हर केला होता, एका रात्र स्पर्धेमध्ये ते आले होते. चला टॉससाठी यायचंय, संघ रेडी झालाय. भाईंदर बॉईज प्लीज कम फॉर टॉस. भाईंदर बॉईज टॉससाठी लगेच आहे प्लीज. भाईंदर बॉईज बघा, वारंवार आम्ही सूचना करतोय आणि कधीतरी तुम्ही देखील त्या गोष्टीचं जर उत्तर देत नसाल तर मात्र तुम्ही पेनल्टीज पात्र राहाल, याची काळजी घ्या. कारण वारंवार आम्ही विनंती करणार नाही कुठल्या गोष्टीसाठी. तुम्हाला माहिती आहे इनिंग ब्रेक मध्ये टॉस झालाच पाहिजे आणि वारंवार मी तुम्हाला कॉल करते, प्लीज या सर. करू जीवाचे रान पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू चला सन्मानित दिनेश लाड साहेब, आपण तुमच्या शुभसन आणि कॉल करणार आहोत. सन्मानित दिनेश लाड साहेब टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस क्लिअर करून घ्या. हॅलो, नुकताच या ठिकाणी तर सन्मान्य दिनेश लाड साहेबांच्या शुभसन आणि कॉल केला जाईल. एका बाजूस आहे वाघबीळ संघ आणि एका बाजूस आहे भाईंदर बॉईज संघ. सर या इकडे. एका बाजूस द ग्रेट मराठा परिवार अंकित केलेला आहे आणि एका बाजूस द ग्रेट मराठा स्पोर्ट्स. सामना 6 षटकांचा असेल. चला कॉल कोण करेल? चला बैलरिंग साहेबांना संधी मिळते. ग्रेट मराठा नाही सर, आपला स्पोर्ट्स किंवा परिवार कॉल करायचंय. परत कॉल करा सर, स्पोर्ट्स किंवा परिवार. येस, परिवार कॉल केला जातोय आणि येस भाईंदर बॉईज संघ. तर सन्मानित दिनेश लाड साहेब तुम्ही आलात, खरंच आपण या पिढीची शुभ आवडू शकता. एक छायाचित्र होऊन जाऊ द्या. सर मोंदा तुम्ही या सर प्लीज या सर. थँक्यू सर. तर नाणेफेक जिंकले ते म्हणजेच भाईंदर बॉईज संघाने. एक मोठं नाव आहे आमच्या भाईंदरचं, मास्टर क्रिकेट चांगलं खेळतात आणि यंग क्रिकेट सुद्धा. व्हॅली नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? फिल्डिंग घेणार आम्ही पहिला. संस्थापक चषक गेल्या वर्षी तुमचा खेळ चांगला राहिला होता आणि हे मैदान तुमच्यासाठी कसं ठरलंय आतापर्यंत? तुमचा खेळ कसा राहिलाय? लक्की आहे आमच्यासाठी, त्यासाठी आम्ही एंट्री पहिला टाकत मोहन भाऊला पहिलाच बोललो की माझी एंट्री पाहिजे मला इथे. येस बघा, तुम्हाला तुमच्याकडे अनुभव तितकासाच आहे आणि अनुभव असताना तुम्ही संघामध्ये खेळाडूची निवड देखील अचूक करता. प्रत्येक वेळी तुमच्या संघामध्ये आम्हाला बदल पाहायला मिळतात. तर आजच्या या स्पर्धेसाठी तुमच्या संघामध्ये की प्लेअर कुठले आहेत जे तुम्हाला वाटतं? 3 की प्लेअर आहेत जे तुमच्या डाव पलटू शकतात. एक आहे मॅनेजर, दुसरा आहे आपला गण्या आणि एक मुनाफा आहे आपला. एक फॅक्टर आहेत. चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कोशिश तीच करू आम्ही आता. नक्कीच. मनोज, वन ऑफ द बेस्ट कॅप्टन इन ठाणे. तर फलंदाजी करायची आहे, तर आकडा कुठला मनामध्ये आहे का? किती धावांपर्यंत मजल मारू शकेल वाघबीळ संघ? जेवढे जास्त होतील तेवढे आम्ही करायचा प्रयत्न करू. कम्प्लीट टीम आज प्रेक्षकांना पाहायला मिळेल? हो नक्की. नाही, चेतन नाही फक्त बस. आणि चेतनच्या जागेवर कुठला खेळाडू तुम्हाला वाटते की चेतनची जागा भरून काढू शकेल? जो पण आम्ही घेऊ तो चांगलाच खेळेल.
तर नाणेफेकीचा कॉल झालाय तो म्हणजेच भाईंदर बॉईज संघाच्या बाजूने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केलंय वाघबीज संघाला फलंदाजी करण्यासाठी. तर दोन्ही संघांना मनपूर्वक गोड शुभेच्छा देऊया आणि पुढच्या डावाचं समालोचन करण्यासाठी मी कल्पेश भैर यांना मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय. ऑल द बेस्ट. थँक्यू. धन्यवाद मनीष पाटील. एक जबरदस्त पद्धतीने खेळ सुरू आहे. नुकतंच आपण बघितलं नाणेफेकीचा कॉल झाला. मान्यवरांच्या शुभ असते इथे सर्व उपस्थित क्रीडारसिक खेळाडू वर्ग मान्यवर मंडळी सगळ्यांचं द ग्रेट मराठा चषक 2021 मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. केला आजच्या स्पर्धेचा 7वा दिवस आणि 7व्या दिवसामध्ये देखील आपण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये ही क्रिकेट स्पर्धा पार पडताना दिसते. मात्र केवळ ही क्रिकेट स्पर्धा नाही मित्रांनो, लक्षात घ्या एक सामाजिक बांधिलकी जपणारी स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघितलं की विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी कोरोना काळामध्ये मोलाची कामगिरी बजावले, योगदान दिलं आपलं आणि अशांचा देखील सन्मान सोहळा या ठिकाणी गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी सुरू आहे. त्यासोबतच उद्याच्या दिवसामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील गुणगौरव सोहळा देखील या ठिकाणी आहे. म्हणजे लक्षात घ्या केवळ ही स्पर्धा नाही, एक सामाजिक बांधिलकी जपणारी स्पर्धा. तुम्ही बघताय द ग्रेट मराठा चषक 2021. तर पहिला डाव नुकताच संपलेला आहे. पहिल्या डावामध्ये आपण बघितलं 63 धावांची मजल मारली होती आणि विजयासाठी 64 धावांचं आव्हान समोर ठेवलं आहे. 64 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील याकडे नक्कीच आपलं लक्ष लागलेला आहे. आणि वर्तक नगर संघ आपण बघतोय वर्तक नगर आर के एंटरप्राइजेस वर्सेस जॉली बॉईज मुंब्रा या दोन्ही संघामध्ये हा सामना सुरू आहे. तर वर्तक नगर संघासाठी पारितोषिक देखील जाहीर केलंय. रणजित किणी याने माफ करा रणजित किणी या ठिकाणी पारितोषिक जाहीर करते. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक वर्तक नगर संघाच्या फलंदाजांसाठी आहे. या आधीच्या सामन्यामध्ये आपण बघितलं वर्तक नगर संघाच्या किरण भोईर, जयेश जुगेश या फलंदाजांनी ही पारितोषिक पटकावली होती. मात्र या क्षणाला एक आव्हान मोठं जरूर असेल, कारण की याआधी थोडासा आत्मविश्वास वाढलेला असेल तो म्हणजे वर्तक नगर संघाचा. कारण की आधीच्या सत्रामध्ये तब्बल 79 धावा चेज केल्या होत्या. शेवटच्या चेंडूवर 5 धावांची गरज असताना प्रशांत मोरेने षटकार ठोकत आपल्या संघाला विजय संपादन करून दुसऱ्या फेरीमध्ये आणून ठेवला होता. पंच इशारा करतात खेळाची सुरुवात होत आहे. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. क्षेत्ररक्षण व्यवस्था सजवली जात आहे. पहिल्या षटकाची सुरुवात गोलंदाज अकमल करतोय. क्रमांक 1चं षटक घेऊन येतोय अकमल टोकेरा. राहुल साठे. क्षेत्ररक्षण व्यवस्था सजवली गेली. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू या मैदानाकडे आपल्याला मोठ्या संख्येने दिसत आहे, वाढताना दिसत आहेत प्रेक्षक वर्ग. कारण की आजचा सुट्टीचा दिवस एक चांगला आनंददायी दिवस आहे आणि या क्रिकेट स्पर्धेचा आनंद देखील TCP लाईव्हच्या माध्यमातून घेतला जातोय. खेळाची सुरुवात दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू आल्याबरोबर आक्रमण केलंय. मोठा फटका मिड विकेट बाउंड लाईनच्या बाहेर सीमारेखा पार षटकार आणि या 6 धावे निश्चित रूपाने दर्शवतो की आव्हान स्वीकारतोय आम्ही. केलाय अहो राजे हो चिर राज रजी अहो राजे हो अहो राजे हो चिर राज रजी. रणजित किणी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक लागू होतंय. राहुल याच्या बॅटमधनं आलेला खणखणीत षटकारण्याशी श्री गणेशा झालाय. अतिशय चांगला फटका सुरू खेळायचा होता. प्रयत्न चांगल्या पद्धतीने केला गेला. मात्र कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. फेकी खराब झाली. बॅकिंगसाठी क्षेत्ररक्षक येईपर्यंत दुसऱ्या धावेला त्या ठिकाणी चालना मिळत आहे आणि या 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या 2 ने पुढे सरकते 8 या धावसंख्येवर. संत सावध गतीने नक्कीच खेळाची सुरुवात होताना दिसते. नेमकी गरज आहे त्या पद्धतीने धाव जावं लागेल. रनरेटची आवश्यकता आहे त्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल आणि सध्या तरी तेच प्रयत्न सुरू झालेत ते म्हणजे वर्तक नगर या संघामार्फत. अकमल पहिल्या चेंडूवर षटकार बसला. त्यानंतर 2 धावा आल्यात. पुढचा चेंडू अकमल टू राहुल. तर मात्र अतिशय चांगला ड्राईव्ह आहे. टिप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र क्लिअर करेल का? चेंडू सीमारेषे दिशेने ट्रॅव्हल होतोय. 4 धावा आणखीन मिळत आहेत आणि संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचते 12 या धावसंख्येवर. कोट बॅटिंग अफलातून फलंदाजीची सुरुवात आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतलाय वर्तक नगर या संघाने. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. त्याच्यामध्ये 3 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा कुठल्या गेल्यात. विजयासाठी आव्हानाचा विचार केला तर 64 धावा आहेत आणि त्याला चांगल्या पद्धतीने प्रत्युत्तर दिलं जाते सुरुवातीपासूनच दुसऱ्या डावामध्ये. तर मात्र अपील जरूर झालेलं आहे. फॉर द विकेट. पंचांचा पोट आकाशाकडे उंचावला गेलाय
आणि फलंदाज पा 2 तंबूत परततो. एक मोठा आदर आणि ब्रेक थ्रोची गरज होती, कारण की ऍक्च्युअल मध्ये जर बघितलं तर फलंदाज हवी झाला होता. पहिल्या चेंडूवर षटकार, 2 धावा, त्यानंतर चौकार आणि पुन्हा एकदा अक्रॉस खेळण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच मिडल स्टिकवर सापडतोय आणि पंचांचं बोट आकाशाकडे उंचावलं गेलंय. गडी बाद होते धावसंख्या 12 असताना. यस डीजे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा गोत्र अनधर्म आमचा शिवसेना 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 पुढचा चेंडूकडे पास झाल्यानंतर नवीन फलंदाज खेळण्यासाठी जुगेश मैदानामध्ये आलाय. ब्रेक थ्रू मात्र जरूर मिळालाय. तर मात्र पुन्हा एकदा फुल टॉस डिलिव्हरी बॅटवर येते आणि सरळ चेंडू जातोय सीमा पार. षटकार, 6 धावा आणि फुल टॉस डिलिव्हरीचा पुरेपूर फायदा घेतला फलंदाजाने. संघाची धावसंख्या 18. गावागावात पालघर जिल्ह्यात मिळतोय जानामा गावागावात पालघर जिल्ह्यात मिळतोय जानामा आमचा मधू पाटील चला हितेंद्र भोईर यांनी आमच्या प्लीज कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. हितेंद्र भोईर यांनी कॉमेंट्री चेंडू बॉक्सशी द्या, संपर्क साधायचा. चेंडू टाकून झाले ते म्हणजेच 5 चेंडू टाकून झालेले. नवीन चेंडू द्या, नवीन चेंडू द्या, नवीन चेंडू द्या. पहिले षटक आहे, लक्षात घ्या. तर कल्पेची पारितोषिक आहे, कल्पेची पारितोषिक आरके एंटरप्राइजेस कडून आहे हो, हो, फलंदाजासाठी. जो फ्लेक्स आहे आपण पाहू शकतो रेल्वे स्टेशनला रणजित किणी यांचा, आणि त्यानंतर आपण पाहिलं शकतोय 4था फ्लेक्स जो आहे मान्यवरांच्या फ्लेक्सच्या मध्ये, त्या फ्लेक्सवर जर षटकाराच्या माध्यमातून चेंडू आदळला तर आरके एंटरप्राइजेसच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक त्या फलंदाजाला देण्यात येईल. थँक्यू. बघा सध्या तरी वर्तक नगर संघासाठी 500 रुपये प्रत्येक षटकांसाठी लावण्यात आलं. त्याच्यामुळे प्रयत्न जरूर चांगले होत आहेत आणि आल्याबरोबर जुगेश याच्या बॅटमधनं एक उत्तुंग षटकार बघायला मिळतोय. अजून एक चेंडू येणं बाकी आहे या षटकातील. पुढचा चेंडू अतिशय शरीरापासून दूर करायचा जरूर होता, अपील जरूर झाले, मात्र पंच दात फेटावला तर षटक समाप्त होते. ते पहिलं. एक गडी बाद 18. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतरची स्थिती आपण बघतोय ती म्हणजेच वर्तक नगर या संघाची विजयासाठी 64 धावांचं आव्हान आहे आणि त्याचाच पाठलाग करताना 18 धावा कुठला गेल्यात. अकमल याचं पहिलं षटक जे आहे ते आपण बघतोय. पहिल्या चेंडूवर षटकार आला, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्या, त्यानंतर चौकार आला, गडी बाद झाला. 5व्या चेंडूवर पुन्हा एकदा एक षटकार आणि शेवटचा चेंडू आपण बघितला निर्धाव स्वरूपामध्ये हाताळला गेला. अशा पद्धतीने हे पहिलं षटक समाप्त झालंय. मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये, कारण की दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आहे, लक्षात घ्या. कारण की दोन्ही संघ जर बघताय तर आमने सामने बऱ्याचदा भिडत असतात, एकमेकांशी चांगली रंगत असते. मात्र या क्षणाला नेमका कशा पद्धतीचा खेळ होतो याकडे प्रेक्षक रसिकांच्या नजरा खेळल्या गेल्यात. कारण की वर्तक नगर ठाण्याचा संघ आपण बघतो या आधीच्या सामन्यामध्ये 79 धावांचं लक्ष सहजरित्या पार केलं होतं आणि त्यावेळेस आपण बघतो हे 64 धावा आहेत. त्यामुळे डिफेंड करणं थोडंसं कठीण जरूर असेल. मात्र सुरुवातीच्या षटकामध्ये आणि एक गोष्ट जरूर नमूद करावीशी वाटते ती म्हणजेच वर्तक नगर संघाची की पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या या आधीच्या सामन्यामध्ये देखील त्याच पद्धतीने धावा जमवल्या गेल्या होत्या आणि यावेळेस देखील तेच सुरुवात पुन्हा एकदा वर्तक नगर संघानं केलंय. क्षेत्ररक्षण व्यवस्था पुन्हा एकदा यावेळेस दोन्ही एंडने खेळायचं असल्यामुळे एक नक्कीच संधी जरूर आहे. उजवा हाताचा फलंदाज असो किंवा डाव्या हाताचा फलंदाज असो, चांगल्या पद्धतीचा खेळ नक्कीच बघायला मिळेल. 30 चेंडू आणि 46 धावांची गरज. आमचे लगेच गुणलेखक चांगल्या पद्धतीने माहिती देत आहेत. अंकित पवार आहेत, त्याचबरोबर आमचे डिजिटल स्कोरर देखील आमच्या सोबत आहेत TCP लाईव्हचे. दोन्ही गुणलेखक अतिशय चांगल्या पद्धतीने गुणांकन करतायत आणि अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत की नेमकी किती धावांची गरज आहे, कशा पद्धतीने धावफलक एकंदरीत सुरू आहे, या सगळ्या घडामोडी लेखाजोखा आमच्यापर्यंत मांडला जातोय. जावेद कुरेशी गोलंदाजीसाठी सज्ज झाला. शॉर्ट पिच डिलिव्हरी, चेंडूला उसळी देण्याचा प्रयत्न जरूर झाला. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेलाय.
चांगल्या चेंडूची हाताळणी जरूर केली गेली, कारण की मागच्या सामन्यामध्ये देखील जावेद कुरेशीने अफलातून गोलंदाजी करत समोरच्या संघाला रोखलं होतं आणि धावा करून दिला गेला नव्हता, त्यामुळे जावेदने मात्र या क्षणाला देखील ती सुरुवात केली. किरण भोईर या फलंदाजाला थांबवण्याचा प्रयत्न केला जातो. यस मनीष. सर्व प्रेक्षकांसाठी शिकंजीची सुविधा द ग्रेट मराठा परिवाराच्या वतीने केली जाते. पूर्ण ग्राउंड मध्ये जेवढेही प्रेक्षक आहेत सर्वांसाठी द ग्रेट मराठा परिवाराच्या वतीने शिकंजीचं वाटप केलं जाते. क्या बात आहे. बरोबरच, कारण की कदाचित दुपार सत्र आहे. दुपार सत्रामध्ये निश्चितच एक थंडावा, एक चांगल्या पद्धतीचं शीतपेय या ठिकाणी द ग्रेट मराठा परिवारातर्फे. यावेळेचा चेंडू फाईन खेळला, फाईन क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या दिशेने चेंडू वाटचाल करतो. 4 धावा, गोड शॉट बाय किरण. मागच्या सामन्यामध्ये देखील अशाच पद्धतीने चौकारणीशी सुरुवात केली होती किरणने. यावेळेस देखील त्याच्या बॅटमधून चौकार येतोय. संघाच्या धावसंख्येमध्ये वेगाने पुढे सरकते, म्हणजे 22 या धावसंख्येवर. उसळी देणारा चेंडू होता, लगेच थोडासा अक्रॉस झाला, फाईन खेळला चेंडूला आणि चौकार बघायला मिळतोय. ही गरज आहे, लक्षात घ्या, कारण की पहिलं सुरुवातीची 2 षटके आहेत, पॉवर प्लेची षटके आहेत, 38 सर्कलच्या आतमध्ये ज्या क्षेत्ररक्षक जास्त प्रमाणामध्ये आपण बघतोय आणि त्याचाच फायदा घेतला आहे तो फलंदाज किरणने. या आधीच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्याला गेला होता. चौकाराचे हॅट्रिक या फलंदाजाने साकारली होती. तोच किरण पुन्हा एकदा समोर आहे. जावेद कुरेशी सारखा पुन्हा एकदा चेंडूला उसळी देण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेलाय. ह्या गोलंदाजाचा जर आपण विचार केला, जास्तीत जास्त चेंडूला शॉर्ट पिच ठेवतोय, तर मध्येच तो गुडलँड स्पॉटवर चेंडूला सोडतोय, जेणेकरून फलंदाजांची द्विधावस्था कशी होईल याकडे निश्चित रूपाने त्यांना लक्ष वेधलं गेलंय. चांगल्या गोलंदाजीचं पृथक्करण जावेद कुरेशी याच्याकडनं बघायला मिळतंय. चेंडू टाकून चालेल ते म्हणजे 3 धावसंख्या आहे ती म्हणजे 23. अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहे. संत सावध गतीने खेळ सुरू आहे. प्रेक्षक देखील वाट बघतायत, कधी आम्हाला चौकार षटकार बघायला मिळतील, कधी हा सामना आम्हाला रंगतदार स्थितीमध्ये बघायला मिळेल. कारण की कालचा दिवस देखील तुम्ही बघितलं असेल, कालच्या दिवसामध्ये देखील रंगतदार सामने प्रेक्षक रसिकांना बघायला मिळाले होते. एकूण आजचा स्पर्धेचा 7वा दिवस आणि 7व्या दिवशी चांगले संघ एकूणच या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत आणि आपला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. पुन्हा एकदा बाजू बदलून येऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र थोडी जास्तच उसळी देण्याचा प्रयत्न केला गेला आणि ऑफस्टंपच्या जास्त बाहेर वळतोय. पंच लगेच दर्शवतात, दोन्ही हवेमध्ये फैलावतात की हा चेंडू स्क्वेअर आहे. वाईड चेंडूचा इशारा. धावसंख्या पोहोचते म्हणजे 24 या धावसंख्येवर. मात्र चेंडू बॅटच्या खालच्या एजला लागतोय. एकच धाव तर मिळेल. धावसंख्या 25 या धावसंख्येवर. आता जरूर माहिती की घाई करण्याची गरज नाहीये. एक चांगलं धावफलक आपल्याकडे जमवलं गेलंय आतापर्यंत. जी आवश्यक धावगती होती त्याला मेंटेन करण्याचा जरूर प्रयत्न झालाय आतापर्यंत. 1.4 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे. चांगली भागीदारी देखील सुरू झाली आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. 6 चेंडूमध्ये 13 धावांची भागीदारी बघायला मिळते आपल्याला. सध्याचं रन रेट जर आपण बघतोय 15च्या सरासरीने धावा येत आहेत, तर रिक्वायर रन रेट जर बघितलं आपण तर 9ची सरासरी गाठायची आहे. त्यामध्ये चांगल्या पद्धतीने धावफलकावर येताना दिसत आहेत. पुढचा चेंडू जावेद कुरेशी याचा अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू लॉन साईडच्या दिशेने खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. कॉलिंग करण्याचा प्रयत्न होता की दुसऱ्या धावेसाठी जाऊयात, मात्र थांबवतोय. कुठल्याही पद्धतीची घाई करण्याची गरज नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या धावसंख्येवर. शेवटचा 1 चेंडू अजूनही बाकी आहे दुसऱ्या षटकातील. चांगला धावफलक वर्तक नगर संघाने आतापर्यंत धावफलकावर जमवला गेलाय, कारण की उजवा आणि डावा कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे वारंवार क्षेत्ररक्षण व्यवस्थेमध्ये बदलाव करावा लागतोय. तो म्हणजेच मुंब्रा या संघाला. पुढचा चेंडू यावेळेस फाईन खेळण्याचा प्रयत्न क्रॉस झाले होते आधीच. किती धाव मिळतील किंवा एकच धाव मिळेल. षटक समाप्त होते ते म्हणजे दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे 27 या धावसंख्येवर. आस्किंग रन रेटचा आपण विचार केला तर 13.50च्या सरीसरीने धावफलक पुढे सरकत आहे. 2 षटक आतापर्यंत समाप्त झालेत. संस्थापक अध्यक्ष झाला. सामाजिक क्रीडा क्षेत्रात त्यांनी नाव मोठा कमावला.
यस धावा संख्या झालेली आहे ते म्हणजेच धाव फलकावर धावा झाल्या त्या 27 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी अजूनही विचार केला तर 37 धावांची गरज आहे विजयासाठी. 24 चेंडू आणि 37 धावांची गरज. 24 चेंडू 37 धावा. थोडीशी घाई जरूर करा. यानंतर होणारा सामना असणार आहे त्या दोन्ही संघाने तयारीत राहायचा आहे. मुदतसर येतो गोलंदाजीसाठी. संघाचं तिसरा षटक घेऊन येतोय मुदतसर. या आधी आपण बघितलं अकमलने पहिले षटक हाताळलं, दुसरे षटक हाताळलं ते म्हणजे जावेद कुरैशीना आणि तिसरे षटक हाताळण्यासाठी मुदतसर गोलंदाजीसाठी येतोय. स्ट्राईक एंडकडे जुगेशच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला बघायला मिळालाय. चिक 4 चेंडूमध्ये 8 या धावसंख्येवर खेळतोय. किरण 5 या धावसंख्येवर खेळतोय. चिक चिक चला घालून करा. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो 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 माईक चेक. हॅलो माईक चेक. पुन्हा आता आपण खेळाकडे वळतोय. तिसऱ्या षटकाची सुरुवात करतोय मुदतसर. समफलंदाज जुगेश. यावेळचा चेंडू बघितलं जास्त ऑप्शनच्या बाहेर आहे. सोडून दिल्या चेंडूला. वाईट चेंडूचा इशारा होतोय. अतिरिक्त धाव संख्या 28 वर जाऊन पोहोचतोय. पंच बघतोय तो आपण विरल नायर स्क्वेअर भूमिकेत ललित भोईर उर्फ पंड्या या आधी अजित म्हात्रे यांना बघितलं होतं. त्यानंतर हितेंद्र भोईर. अतिशय चांगली पंचांची भूमिका बजावली जात आहे. तर समालोचक म्हणून या रनअपमध्ये चुकलाय. तर याआधी आपण बघितलं होतं ते म्हणजेच समालोचक म्हणून कालच्या दिवसामध्ये संकेत पाटील राईवरून या ठिकाणी दाखल झाले होते. भारत राऊत फ्रॉम पांजू. मनीष पाटील याला आपण बघताय गेले 7 दिवस आतापर्यंत त्यांनी चांगली साथ दिलंय या स्पर्धेसाठी. एक धाव तर जरूर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय मात्र सुरक्षितरित्या क्रीजमध्ये दोन्ही फलंदाज पोहोचत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचतात म्हणजे 30 या धावसंख्येवर. आता मात्र जरूर ओळखतात की घाई गडबड करण्याची गरज नाही आहे. धावफलक चांगल्या गतीने पुढे सरकतोय. अजूनही 34 धावांची गरज आहे विजयासाठी. 23 चेंडू आणि 34 धावांची गरज. ज्या पद्धतीने आव्हान आहे त्या आव्हानाला चांगल्या पद्धतीने साजेशी खेळी दोन्ही फलंदाज करत आहेत. कुठल्याही पद्धतीची घाई गडबड करत नाही आहेत. ही एक जमेची बाजू म्हणावी लागेल. आणि अशाच पद्धतीने जर खेळ सुरू राहिला तर निश्चितपणे वर्तकनगर ठाण्याचा संघ या सामन्यामध्ये चांगल्या पद्धतीने वर्चस्व राखू शकेल. आता मात्र प्रयत्न केलाय मुदतसरने. पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. निर्धाव स्वरूपामध्ये चेंडू हाताळला गेलाय. चांगल्या चेंडूची हाताळणी जरूर बघायला मिळते आपल्याला. मुदतसर पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्किंगला. पुढचा चेंडू जुगेशसाठी. अतिशय चांगल्या चेंडूच्या हाताळणी बघितले. फक्त वाढ बघत राहिले जुगेश. निर्धाव चेंडू निघून जातोय. तर मात्र मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न झालाय. फायडेश लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर करतोय. षटकार 6 धावांसाठी. एक मोठा फटका बघायला मिळतो फलंदाज जुगेशच्या बॅटमधनं. धावसंख्या ही वेगाने पुढे सरकते 36 या धावसंख्येवर. आणि 500 रुपयाचा मानकरी देखील ठरतोय. रणजित किणी याने पारितोषिक लावलंय वर्तकनगर संघासाठी. आर के एंटरप्राइजेस वर्तकनगर. आणि निश्चित रूपाने चांगली खेळमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा. नेमकी पारितोषिक का लावली जातात? फलंदाजाला निश्चित रूपाने मोटिवेट करण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी ही पारितोषिके लावली जात आहेत. आणि निश्चित रूपाने एक उत्साह वाढवण्याचं काम नक्कीच केलं गेलंय. आणि संघाच्या धावसंख्येमध्ये देखील आपल्याला फेरबदल दिसतोय. धावा झाल्यात त्या म्हणजे 36 धावा. या आधीच्या आपण बघितलं 2 चेंडू निर्धाव हाताळले. नंतरचं जर आपण बघतोय षटकार आलाय. त्यामुळे मुदतसरला देखील विचारात ठेवलं गेलंय. आता मात्र बघतायत यावेळचा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला गेला. निर्धाव चेंडूची समाप्ती. छेडण्याचा प्रयत्न केला गेला नव्हता. मात्र जुगेश यानं प्रयत्न जरूर केला होता अगोदर सफळ करण्याचा प्रयत्न. अजून एक चेंडू येणं बाकी आहे. पुढचा चेंडू
या वयाचा चेंडू बेस्ट टाइम स्ट्रोक होतोय एस प्रेक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला आणि झेलची चरोपणे फलंदाज बाद होतोय. बंटी याने आज झेल टिपला एस प्रेक्षक आणि फलंदाज जुगेश याची खेळी समाप्त होते. धावा संख्येकडे नजर टाकली तर धावा आहेत त्या म्हणजेच 36 धावा. ड्रिंक ब्रेक झाला आणि मैदानामध्ये आपण बघतोय अठरा चेंडू आणि 28 धावांची गरज आहे विजयासाठी. The great Maratha, the great Maratha, the great Maratha, चंद्राचा मोहन भाई आमचा. The great Maratha, चंद्राचा मोहन भाई आमचा. मोहन भाई मोहन दादा गोर गरिबांचा दाता. मोहन भाई मोहन दादा गोर गरिबांचा दाता. The great Maratha, the great Maratha, the great Maratha. समाजकार्याची आवड मोठी मनात होती इच्छा. मनात होती इच्छा. द ग्रेट मराठा स्थापन संस्था सुरू केले कार्याला. सुरू केले कार्याला. एक एक जमविला सोबती मेळा गोपाळांचा. एक एक जमविला सोबती मेळा गोपाळांचा. द ग्रेट मराठा चंद्राचा मोहन भाई आमचा. द ग्रेट मराठा चंद्राचा मोहन भाई आमचा. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 36 धावा 2 गडी बाद. सध्याची स्थिती आपण बघतोय अजूनही विजयासाठी 18 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. यावेळेस चांगल्या पद्धतीने चेंडू राखून काढलाय. किती धावा मिळतील बघूया. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. दोन धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकली ती म्हणजेच 38 या धावसंख्येवर. जयेश नवीन फलंदाज खेळण्यासाठी मैदानात मध्ये. मात्र चेंडू बॅट तिकडे जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. घातक करण्याची शक्यता जरूर आहे. काय घडते बघूया नेमकं. प्रयत्न नक्कीच झाले होते. कॉलिंग मध्ये देखील मिस्टेक झाली होती. एकीकडे फेकी थोडीशी खराब होत आहे. प्रयत्न होते की डायरेक्ट स्टँडवर हिट करण्याचे. किरण भोईर मात्र डेंजर झोन मध्ये सापडला होता. धावसंख्येकडे नजर टाकली तर धावा झाल्या त्या म्हणजे 38 धावा. अजूनही 16 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे विजयासाठी. 16 चेंडू 26 धावा. अजूनही सामना संपलेला नाहीये. निश्चित रूपाने रंगत निर्माण करणारा सामना असेल कारण की जावेद गोलंदाजीला सज्ज झालाय. या आधीच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती जावेदने. पुन्हा एकदा तीच सुरुवात आपल्या संघासाठी करून देतो की काय.
असं चित्र जावेदनं निर्माण केलंय. पुढचा चेंडू जावेद याचा किरणसाठी. चेंडूला चांगल्या पद्धतीने व्ही शेप मध्ये खेळला. मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला. यस नो करताना दुसरी धाव पळून पूर्ण होत आहे. फेकी पर्यंत धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचतंय. 24 धावांची अजूनही गरज आहे. चला काही करा टाईप पचवणार नाही याची खबरदारी घ्या. दोन्ही संघासाठी हा सामना महत्वाचा जरी असला तरी देखील आमचा वेळही तितकाच महत्वाचा आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. किरण आणि जयेश अशी जोडी मैदानामध्ये आहे. किरण आतापर्यंत 7 चेंडूमध्ये 9 धावांचं योगदान देऊन खेळतोय. तर मात्र जास्त चेंडू औषध देण्याचा प्रयत्न चांगल्या चेंडूच्या हाताने निर्धाव चेंडू निघून जातोय. चेंडू टाकून झाले ती म्हणजे 4. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे. 14 चेंडू आणि 24 धावांची गरज विजयासाठी. 14 चेंडू 24 धावांची गरज. चला घाई करा मुंब्रा टीम. जॉली बॉयज मुंब्रा वर्सेस वर्धक नगर ठाणे ह्या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेला सामना तुम्ही बघताय. घाई करायची आहे. जावेद कुरेशी गोलंदाजी मार्किंगला. क्षेत्ररक्षण विरचना आपण बघतोय चांगल्या पद्धतीने सजवले गेलंय. ऑन साईडला जर आपण बघतोय स्क्वेअर लाईक मिड विकेट डीप विकेट लॉंग ऑन पूर्णपणे डीप ठेवण्यात आलाय. चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः जावेद कुरेशी चेंडू खाली जातोय आणि झेलची चरपाने फलंदाज बाद. ये भगवान ये भगवान ये भगवान जिसे देख जमाना हो गया तंग जिसे ओढ़ के नाचे रे बजरंग मुझे चढ़ गए भगवान रंग मुझे चढ़ गए भगवान रंग ये भगवान ये भगवा रंग है ऋषि मुनियों और संतों का. ये भगवा रंग थँक्यू. आणि थोड्याच वेळात मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर सन्माननीय श्री सुहास वाडकर साहेब हे देखील या स्पर्धेला भेट देण्यासाठी येणार आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. थँक्यू. बघा दिग्गज व्यक्तिमत्व या स्पर्धेला नक्कीच भेट देत आहेत. खेळाडू असतील मान्यवर मंडळी आहेत. सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी निश्चित रूपाने आवर्जून या स्पर्धेला भेट देतात कारण की नेहमीच आगळीवेगळी स्पर्धा ठरताना दिसतोय. द ग्रेट मराठा चषक 2021 ही स्पर्धा तुम्ही बघताय. 13 चेंडू आणि 24 धावांची गरज विजयासाठी. तर मात्र थोडंसं जावेदने सामन्याला संघाला निश्चित रूपाने कमबॅक करून दिलं गेलंय आणि निश्चित रूपाने या सामन्यामध्ये चांगले रंग भरलेत. तेरा चेंडू आणि 24 धावांची गरज. चला घाई करा. जावेद पुढचा चेंडू घेऊन अतिशय चांगला चेंडू निर्धाव चेंडूच्या हाताने बघायला मिळते. आता मात्र दबाव वाढवण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. धावसंख्या स्थिरावली म्हणजे 40 या धावसंख्येवर 4 षटक संपलेल्या 3 गडी बाद 40 धावा आणि अजूनही 24 धावांची गरज. आता मात्र 12 चेंडू आणि 24 धावा म्हणजे 12च्या सरासरीने या धावा जमवायच्या आहेत. चला मॅच ऑन ठेवायची. आपण पाहुण्याचा शुभ सन्मान करतोय पण तुम्ही मॅच ऑन ठेवा प्लीज. सन्माननीय दिनेश लाड साहेब माजी रणजीपटू यांचा आपण शुभ सन्मान करा. चालेल. चला रोहित शर्मा यांची
सर सर्व क्रिकेटपटू जे आपण ऐकतायत पाहतायत, रोहित शर्मा, शार्दूल ठाकूर, त्यानंतर सिद्धेश लाड या सर्वांचे कोच गुरु द्रोणाचार्य यांचा आपण शुभसन्मान करणार. सन्माननीय दिनेश लाड साहेब याचा आपण सन्मान करणार आहोत. बघा, कोच खूप महत्वाची गोष्ट आहे क्रिकेटमध्ये, लेदर क्रिकेटमध्ये, कारण क्रिकेट हे फक्त तंत्राने खेळता येत नाही, तर त्यासाठी एक महत्वपूर्ण मार्गदर्शन लागते आणि ते मार्गदर्शन मोठमोठ्या क्रिकेटपटूंना देणारे सन्माननीय दिनेश लाड साहेब यांचा देखील आम्ही सन्मान याच दरम्यान करणार आहोत. आमचे निलेश जे कॅमेरामॅन आहेत TCP लाईव्हचे यांना विनंती करतोय, आपला कॅमेरा फ्रेम आमच्या VIP डायसवर घ्या, जेणेकरून आपण शुभ सन्मान पाहुण्यांचा करून घेणार आहोत. चला, मोहन रवींद्र पटेल यांना विनंती करतो या स्पर्धेची सर्व्हिस यांच्या शुभ हस्ते सन्माननीय दिनेश लाड साहेब ज्यांनी शार्दूल ठाकूर यांना घडवलं, रोहित शर्मा यांना घडवलं, सिद्धेश लाड यांना घडवलं, मोठमोठे क्रिकेटपटूंना त्यांनी मात्र क्रिकेटचे धडे दिले आणि ते क्रिकेटपटू आता खूप चांगलं कार्य भारतासाठी करतायत आणि पूर्ण जगामध्ये त्यांचं चांगलं नाव या द्रोणाचार्यांमुळे होते. तर सन्माननीय दिनेश लाड यांचा शुभ सन्मान या प्रसंगी केला जातोय. सन्माननीय जगन्नाथ मोरेश्वर म्हात्रे साहेब देखील याच दरम्यान उपस्थित आहेत आणि मोहन रवींद्र पटेल यांच्या शुभ हस्ते सन्माननीय दिनेश लाड साहेबांचा शुभ सन्मान. थँक्यू सर. ओव्हर टू यू, कमिटी बॉक्स. सामना देखील एकीकडे चांगल्याच रंगतदार स्थितीमध्ये बघतोय. मिसफिल्डचा फायदा जरूर झालाय, व्यवस्थितरित्या चेंडूला कलेक्ट करू शकला नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे धावसंख्या झाली म्हणजे 43 वर जाऊन पोहोचलाय. आता मात्र समीकरण बदललेली दिसतात आपल्याला. 10 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे विजयासाठी. कोण जिंकेल हा सामना? दोन्ही संघ तुल्यबद्ध संघ, चांगली लढत सुरू झाली. त्यानंतर सन्माननीय सुशील सावंत यांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार. सन्माननीय सुशील सावंत साहेब यांचा देखील शुभ सन्मान करणार मोहन रवींद्र पटेल यांच्या शुभ हस्ते. बघा किती मोठं मन आहे साहेबांचं, त्यांना म्हणजे सन्मान ते बोलतात की सन्मान नको, पण मात्र पाहुण्यांचं आदरातिथ्य करणं हे द ग्रेट मराठा परिवाराचं पहिलं कर्तव्य आहे आणि सन्माननीय सुशील सावंत साहेबांचा आम्ही शुभ सन्मान करतोय. बघा, क्रिकेटसाठी त्यांनी अक्षरशः कार्य केले सर्वांनी आणि त्यामुळेच मात्र तुम्हाला एक चांगलं क्रिकेट तुमच्यापर्यंत येते. एक सन्मान चिन्ह आणि माहिती भगवी शाल देऊन शुभ सन्मान केला जातोय सन्माननीय सुशील सावंत सरांचा. थँक्यू. अतिशय चांगल्या क्षेत्रक्षण आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि फेकी खराब होता आणि त्याचाच परिणाम म्हणजे या ठिकाणी 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या आणि 3 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 47 या धावसंख्येवर जाऊन पोहोचत. खरोखरच एक चांगलं गुणांकन आपल्याला बघायला मिळत आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जर आपण बघितलं तर 5002 धावा पूर्ण झालेल्या आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा पुढे सरकते. अचूक गुणलेखन आमचे गुणलेखक विजय कांबळे आणि त्यांच्या संजय म्हात्रे त्याचबरोबर अंकित पवार माहिती देत आहेत. चांगल्या पद्धतीने धावा जमवताना दिसतात आणि एकूणच या स्पर्धेमध्ये वेगवेगळे रेकॉर्ड्स होताना दिसतात. तर मात्र सामन्याकडे आपण वळतोय. 9 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे विजयासाठी. 9 चेंडू 17 धावा. बघूया पुढचा चेंडू. तर मात्र अतिशय चांगला ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षित चेंडूवर पर्यंत पोहोचेपर्यंत केवळ 1च धाव मिळेल. धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचले. 8 चेंडू आणि 16 धावांची गरज. 8 चेंडू 16 धावांची गरज. मुदत सरीची अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे या षटकातील. चांगली गोलंदाजी मुदत सरी या गोलंदाजाकडनं देखील होताना दिसतं आपल्याला. त्यावेळेचा चेंडू जास्त बाहेर निघतोय. वाईट चेंडूचा इशारा होता पंचांकडनं. धावसंख्या 49 वर जाऊन पोहोचत आहे. 15 धावांची गरज राहते. 8 चेंडू आणि 15 धावांची गरज. पुढचा चेंडू. तर मात्र मोठा फटका. सीमारेषा पार षटकार. 6 धावा. लॉंग ऑन क्षेत्राच्या डोक्यावरून षटकार. नवघरचे जोडी जाणते क्रिकेटपटू सन्माननीय राजू पाटील प्लीज यायचे VIP डायसवर.
राजू पाटील साहेब प्लीज या. त्यासोबत दिलीप पाटील सोबत आहेत. प्लीज या सर, प्लीज या VIP वर. आयोजकांच्या माध्यमातून ही विनंती आले. सन्माननीय राजू पाटील या सर, प्लीज वेलकम. समीकरण बदलताना दिसतात आपल्याला. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज राहते. धावसंख्या जाऊन पोहोचले 55 या धावसंख्येवर. षटकारांशी सामना निश्चित रूपाने बदलताना दिसतोय आपल्याला. थोडंसं प्रेशर होतं, मात्र तो प्रेशर पूर्णपणे रिलीज झालं या षटकार आल्यानंतर. 7 चेंडू 9 धावांची गरज आहे. एक धाव तर मात्र नक्कीच मिळते. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न जरूर झालाय. फेकी पर्यंत या 2 धावा मात्र बघतोय आपण. तिसऱ्या धावेला देखील त्या ठिकाणी चालना मिळत आहे. तिसरी धाव ज्या ठिकाणी 2 धावा असायला पाहिजे होत्या त्या ठिकाणी तिसरी धाव देखील मिळत आहे. आणि या 3 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 58 या धावसंख्येवर. 6 चेंडू 6 धावांची गरज राहत आहे. पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्थान. हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान, आमचा हिंदुस्थान, आमचा हिंदुस्थान, आमचा हिंदुस्थान, आमचा हिंदुस्थान, आमचा हिंदुस्थान. हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. गोत्र अन धर्म आमचा शिवसेना, शिवसेना, शिवसेना. शिवसेना, शिवसेना, शिवसेना. गोलंदाजीसाठी आपण बघतोय आसिफ गोलंदाजीसाठी येतोय. 6 चेंडू 6 धावांची गरज विजयासाठी. सहा चेंडू 6 धावांची गरज. आसिफ षटकाची सुरुवात करतोय. अशी अतिशय चांगला ड्राईव्ह आहे आणि चेंडू निघून जातो ते म्हणजे 4 धावांसाठी. टिप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र क्लिअर करतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 62 या धावसंख्येवर. फ्रंट फुटला आले आणि अतिशय चांगला ड्राईव्ह बघायला मिळतोय. तर मात्र मोठा फटका खेळण्याचा जर प्रयत्न झाला. चेंडू हवेमध्ये आहे आणि झेलच्या रूपाने फलंदाज बाद. फक्त 2 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज विजयासाठी. अतिशय चांगल्या पद्धतीने हलका हाताने फक्त ढकलून देतो आणि ही गरज आहे कारण की एक धावसंख्या जाऊन पोहोचतोय 63 या धावसंख्येवर. केवळ एका धावेची गरज आहे. 3 चेंडू आणि एका धावेची गरज विजयासाठी. आणि यावेळेस विजयी चौकार येतोय आणि अशा पद्धतीने विजय संपादन केलाय तो म्हणजे वर्तक नगर ठाणे या संघाने. तर या स्पर्धेतून पार होतोय जॉली बॉईज बुमराचा संघ. धन्यवाद आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. अतिशय चांगला खेळ बघायला मिळाला.
द ग्रेट मराठा, द ग्रेट मराठा, द ग्रेट मराठा जुचंद्राचा मोहन भाई आमचा, द ग्रेट मराठा जुचंद्राचा मोहन भाई आमचा, मोहन भाई मोहन दादा गोर गरिबांचा दादा, मोहन भाई मोहन दादा गोर गरिबांचा दादा, द ग्रेट मराठा. या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच कोणाला जाते